जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 क्रेडिट पॅटर्नमधील ॲप्लिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन अभ्यासासाठी मी आपणापर्यंत देणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये फक्त नुसते स्क्रीनशॉट घेण्यापेक्षा या व्हिडिओमध्ये काही माहिती सांगितली आहे ती जरा थोडीशी काळजीपूर्वक ऐका. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. 10 मिनिटापर्यंतचाच हा व्हिडिओ असणार आहे, जास्त वेळ असणार नाही आहे. सो विद्यार्थी मित्रांनो चला तर मग सुरुवात करूया की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला 2 क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट दाखवणार आहे. त्यापैकी कोणताही एक फॉर्मॅट येऊ शकतो किंवा याच्या व्यतिरिक्त देखील काही फॉर्मॅट येऊ शकतो. बट तरीसुद्धा मी काही ब्रॉड क्वेश्चन्स आणि तुम्हाला शॉर्ट नोट्स आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कोणत्या याच्यावर येणार आहे त्या बाबतीत तुम्हाला माहिती देईल. नंबर 1 इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन बघा की कदाचित आले तर तुम्हाला 7 प्रश्न पण कदाचित विचारले जातील. बट शक्यतो तरी तुम्हाला 6 प्रश्न येतील अशी मी अपेक्षा बाळगतो. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुमच्यासाठी कंपल्सरी असणार आहे. आणि त्यानंतर एनी 3 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th असे टोटल 4 प्रश्न दिले जातील. या 4 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे आणि प्रत्येक प्रश्नाला सारखे गुण असणार आहे क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th पैकी. ओके. त्यामध्ये मी पहिला फॉर्मॅट या ठिकाणी दाखवत आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 फिल इन दी ब्लँक्स किंवा MCQ असतील, ज्या ठिकाणी तुम्हाला 8 MCQ दिले जातील. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 6 MCQचे उत्तरं लिहायचे आहे. बट तुम्ही इथे 8च्या 8 लिहिले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो न्यूमेरिकल किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम राहील चॅप्टर नंबर 1वर 18 मार्कासाठी. मग या ठिकाणी तुम्हाला चॅप्टर नंबर 1वर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट आहे, प्रोसेस आहे किंवा जॉब कॉस्टिंग आहे यावरती पण तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. ओके. शक्यतो तरी जॉब कॉस्टिंगवर विचारला जाईल अशी माझी अपेक्षा आहे. बट मी तुम्हाला सरते शेवटी सांगणार आहे की तुम्ही कोणकोणते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम केले पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम दिलेला आहे, जो चॅप्टर नंबर 2वर सांगितलेला आहे. आणि क्वेश्चन नंबर 3B हा देखील न्यूमेरिकल किंवा थिअरी क्वेश्चन सांगितला आहे चॅप्टर नंबर 2वर 8 मार्कासाठी. म्हणजे इथे 10 मार्कासाठी एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि 8 मार्कासाठी थिअरी क्वेश्चन असा इथे प्रॉब्लेम दिलेला किंवा असा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑफ चॅप्टर नंबर 3 सांगितला आहे 18 मार्काला. बट तुम्हाला माहिती आहे की कॉस्टिंगमध्ये चॅप्टर नंबर 3 हा तुम्हाला प्रोडक्ट लाईफ सायकलवर दिलेला आहे, त्यामुळं इथे हा प्रॉब्लेम विचारण्याची शक्यता नाही. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे थेरी क्वेश्चन्स ऑन चॅप्टर नंबर 4, ज्यावरती ABC कॉस्टिंगवर आहे आणि त्यावरती नक्कीच हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 18 मार्काला येईलच. आणि लास्ट क्वेश्चन नंबर 6 आहे, जो कंपल्सरी सॉल्व करायचा आहे, तो म्हणजे शॉर्ट नोट्स. तुम्हाला 4 दिल्या जातील, त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या आहे. एकासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपरचा हा एक फॉर्मॅट मी तुमच्यापर्यंत इथे दाखवलेला आहे. ओके. सो दुसऱ्या फॉर्मॅटकडे वळूया. दुसरा फॉर्मॅट शक्यतो सेम असाच आहे, फक्त त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जो दाखवला आहे तो MCQ 6 मार्काला आहे. त्यानंतर 2nd आहे न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑन टॉपिक नंबर 1 18 मार्काला, ज्यामध्ये तुम्हाला जॉब कॉस्टिंगवरती सुद्धा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑफ टॉपिक नंबर 2 ज्यासाठी 18 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला 2nd नंबर चॅप्टरवर सांगितला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो काही दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 4 हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 3वर दिलेला आहे. पण मी म्हणेल की या ठिकाणी चॅप्टर नंबर 4वरती न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारला जाईल 18 मार्काला. आणि क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे, जो चॅप्टर नंबर मी तुम्हाला इथे सांगितला आहे की थेरी क्वेश्चन्स ऑन एनी 1 युनिट यासाठी 18 मार्क्स आहे. म्हणजे तुम्हाला 1 ते 4 चॅप्टर जे दिलेले आहे त्यापैकी कोणत्याही एका चॅप्टरवरती ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि क्वेश्चन नंबर 6 आहे तो राईट शॉर्ट नोट्स सांगितलेला आहे, तर कोणत्याही एका चॅप्टरवरती शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. ओके. तर ती कोणती शॉर्ट नोट्स आहे त्या देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर जाणून घ्या की प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला कोणकोणते विचारले जातील. नंबर 1 की पहिला जॉब कॉस्टिंगवर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, विचारला जाऊ शकतो. दुसरा आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. तिसरा आहे प्रोसेस कॉस्टिंग. ओके.
या बाबतीत तुम्ही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघून ठेवा चॅप्टर नंबर 1 वर आधारित। त्यानंतर चॅप्टर नंबर 2 वर तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग इन सर्व्हिस सेक्टर सांगितलेलं आहे। तर त्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 सर्व्हिस इंडस्ट्री दिले आहे, ज्यात तुम्हाला हॉटेल इंडस्ट्री आहे, त्याच्यानंतर हॉस्पिटल आहे आणि ऑपरेटिंग कॉस्ट शीट आहे। ओके, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या रिलेटेड। तर त्या बाबतीत सुद्धा तुम्ही काय करा, व्यवस्थितरित्या तयारी करून ठेवा। ओके, इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्टिंग त्या रिलेटेड शक्यतो तरी प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमी वाटते, बट इथे तुम्ही ऑपरेटिंग कॉस्ट शीट हा देखील भाग तुम्ही व्यवस्थित बघू शकता। त्यानंतर चॅप्टर नंबर 3 हा तुमचा प्रॉडक्ट लाईफ सायकल कॉस्टिंग आहे। या ठिकाणी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम या बाबतीत नाही आहे, तर इथे तुम्हाला फक्त ब्रॉड क्वेश्चनच कदाचित विचारले जातील। त्यानंतर चॅप्टर नंबर 4 जो काही आहे तो ABC कॉस्टिंग आहे, त्यावरती पण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असणार आहे। म्हणजे पुन्हा लक्षात घ्या, जॉब कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, सर्व्हिस कॉस्टिंगमध्ये हॉटेल, हेल्थ केअर ज्याला आपण हॉस्पिटल म्हणू, आणि ऑपरेटिंग कॉस्ट शीट यावरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असू शकतात। आणि ABC कॉस्टिंग अशा टॉपिक्सवरती तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम किमान 18 मार्काला आणि कमीत कमी 10 मार्काला तरी विचारले जातील। ठीक आहे, ब्रॉड क्वेश्चनसाठी माझ्याकडून महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे कोणता, तर डिफाईन द टर्म ऑफ जॉब कॉस्टिंग, एक्सप्लेन द ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन ऑफ जॉब कॉस्टिंग, हा एक महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन आहे। सेकंड आहे एक्सप्लेन द व्हॅल्यू चेन ॲनालिसिस अँड एक्सप्लेन देअर ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन, हा एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी 2 महत्त्वाचे ब्रॉड क्वेश्चन दिलेले आहे। शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला कोणकोणते शॉर्ट नोट्स विचारण्याची शक्यता आहे, नंबर 1 की मेथड्स ऑफ कॉस्टिंग, सेकंड आहे काही महत्त्वाच्या टर्म्स तुम्हाला विचारल्या जातील, जसं की तुम्हाला वर्क सर्टिफाईड, अनसर्टिफाईड ही एक पहिली टर्म आहे, दुसरी आहे इस्क्लेशन क्लॉज, तिसरी आहे प्रॉफिट ऑन इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्ट, त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस आणि कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट या बाबतीत सुद्धा शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते। त्याच्यानंतर जॉईंट प्रोडक्ट अँड बाय प्रोडक्ट, त्यानंतर महत्त्वाची आहे ती म्हणजे इथे कॉस्ट पूल अँड कॉस्ट ड्रायव्हर लास्ट नंबर चॅप्टरवर दिलेली आहे। ABC कॉस्टिंगवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, शॉर्ट नोट्समध्ये त्यामध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे ती म्हणजे इमर्जन्स ऑफ ABC कॉस्टिंग। ओके, त्यानंतर चॅप्टर नंबर 3 वर फेजेस अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल आहे। आणि शेवटची शॉर्ट नोट्स माझ्यातर्फे मी तुम्हाला देईल ती म्हणजे निस्ती प्रोडक्ट लाईफ सायकल। ओके, या बाबतीत विचारलं तर तुम्ही त्याचे इंट्रोडक्शन लिहू शकता, फेजेस लिहू शकता, कॅरेक्टरिस्टिक्स लिहू शकता। ओके, बाकीचं तर ब्रॉड क्वेश्चन म्हणून मी तर तुम्हाला व्हॅल्यू चेन ॲनालिसिस दिलेला आहे, त्याचे इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन करून ठेवा। ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस पण तुम्हाला परीक्षेला विचारले जातील। शक्यतो तरी शॉर्ट नोट्समध्ये एक प्रश्न विचारला जाईल, व्हॅल्यू चेन ॲनालिसिस वर्से कन्व्हेन्शनल मॅनेजमेंट अकाउंटिंग, या बाबतीत शॉर्ट नोट्स प्रश्न विचारलेला आहे। आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तर तुम्हाला ABC कॉस्टिंगवर आहे म्हणून त्या बाबतीत जास्त काही विचारण्याची शक्यता नाही आहे। ओके, त्यामध्ये जर का फरक स्पष्ट करा आला तर ट्रॅडिशनल कॉस्ट सिस्टीम वर्सेस ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग हा पण एक शॉर्ट नोट्सला प्रश्न असू शकतो, तो 5 मार्कासाठी आहे, त्याच्यामुळे जास्त काही या ठिकाणी टेन्शन घेण्याचं काही कारण नाही। ओके, पण प्रोसेस कॉस्टिंगवर तुम्हाला जॉईंट प्रोडक्ट, बाय प्रोडक्ट हा एक महत्त्वाचा शॉर्ट नोट्स करा। ABC कॉस्टिंगवरती कॉस्ट पूल अँड कॉस्ट ड्रायव्हर हे एक महत्त्वाची शॉर्ट नोट्स तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मते तरी मी एक महत्त्वाचा फॉर्मॅट तुम्हाला सांगतो। क्वेश्चन नंबर 1 MCQ राहील, त्यानंतर क्वेश्चन 2nd, 3rd, 4th आणि 5th यापैकी 3 मध्ये तुम्हाला जॉब कॉस्टिंगवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग आणि प्रोसेस कॉस्टिंगवरती येऊ शकतो, ABC कॉस्टिंगवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम येऊ शकतो। सर्व्हिस कॉस्टिंगच्या बाबत मी थोडासा जरा संभ्रमात आहे की त्याच्यावरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जातील असं काही वाटत नाही, बट तरीही सर्व्हिस कॉस्टिंग रिलेटेड हेल्थवर करा, हॉस्पिटलवर करा आणि हॉटेलवर करा। ओके, ऑपरेटिंग कॉस्ट शीट शक्यतो कमी प्रमाणात विचारला जाईल। आणि ब्रॉड क्वेश्चनमध्ये तुम्हाला जो काही सांगितलं मी की 1 नंबर चॅप्टरवरती जॉब कॉस्टिंगवरती ब्रॉड क्वेश्चन येऊ शकतो आणि प्रोडक्ट लाईफ सायकलवरती पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू चेन ॲनालिसिस बाबतीत माहिती दिलेली आहे। हे प्रश्न तुम्हाला जास्त करून विचारण्याची शक्यता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये इथे ॲप्लिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी आपण बघितलेले आहे। तर याचसारखे आपण महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत लवकरच अपडेट करणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण जर का अद्याप आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। 2023 पॅटर्न हा नव्याने असल्याकारणामुळं
योग्य त्या अथॉरिटीकडून आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंगच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट भेटलेला नाही, तर त्यामुळं जो मला योग्य वाटतो आहे किंवा ॲज पर सिलेबस जो फॉर्मॅट आहे तो मी तुमच्यापर्यंत सांगण्याचं काम केलेलं आहे. सो पुन्हा भेटू. पण आत्ता जे फॉर्मॅट मी तुम्हाला दिलेले आहे या पद्धतीने जरी अभ्यास केला तरीसुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. सो पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.